शेतकरी मित्रांनो नमस्कार. नमस्कार. अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे दुसऱ्या हेच आता आपण मगाशी जो व्हिडिओ पाहिला त्याच गावामध्ये भूमीचे गाव आहे, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. तर इथं आपले काका आहेत. तुमचं नाव सांगा. बाबाराव तुकाराम मनवर, राहणार भुली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. हां, मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 98 22 25 64 85. 98 22 25 64 85. 25 64 85. 25 64 85 हा नंबर आहे. ही तुमचं कुठली व्हरायटी आहे? हे सर सुपर कॉट व्हेरायटी आहे. सुपर क्वाड व्हरायटी आहे. किती तारखेची लागवड आहे? ही 10 जूनची. 10 जून, 10 जुलै, 10 ऑगस्ट, 2 महिने आणि हे 10 दिवस, 2.5 महिन्याची पराठे आहे. 70 दिवस झाले आज. 70 दिवसाची पराठे आहे. तर याला काय तुम्ही खतं वगैरे काय टाकलेत का याला? मी खत म्हणजे रासायनिक खत एकही नाही टाकलेलं आहे. अंकुश पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरून मी याला फक्त 10 26 26 किती लिटर एकराला? एकराला 5 लिटर, हां, 10 26 26 आणि 12 61 0 याच्या दोनच याच्या ड्रिचिंग मारलेल्या आहे. आता पण कोणती ड्रिचिंग केली नाही, काहीच नाही नंतर. हां. मग तुम्ही समाधानी आहात का? हो, एकदम समाधानी. बरं, फवारणी काय काय घेतली? फक्त लाईम सल्फर आणि प्रोक्लेम. प्रोक्लेम घेतलं, बरोबर. आता काय करावं लागेल? थोडासा आपल्याला बघा याच्यावर थ्रिप्स दिसतोय. हो, आहे थोडा. हां, आता जे थ्रिप दिसतोय याला लाईम सल्फर 1 लिटर पाण्याला 2 ते 3 मिली, बरं, कॉन्फिडर 1 ग्रॅम न 1 मिली न घ्या, आणि आसाटाप अर्धा ग्रॅम न घ्या, आणि सिलिकॉन स्टिकर बरं. हे घ्या. असे तुम्ही चारीचं कॉम्बिनेशन घ्या, पूर्ण क्लिअर होईल. आता आपण हे जर बघितले ह्या झाडाला, इकडे घ्या, हो, बोंडांची साईज बघा तुम्ही. सरासरी ही बोंड जी आहेत आता 15 ते 17 बोंड ही पिकलेली आहेत, म्हणजे अशी साईज झालेली आहे. आणि बाकीचे जे आहे ते फुलामध्ये जे आहे ती जी काय पात्यामध्ये काय म्हणते याला, पाती म्हणतात, पात्या. फुलं पात्यामध्ये आणि 15-20 आहेत, म्हणजे 30-40 याला फुलात आणि बोंडात आहे, म्हणजे 15 बोंड तयार आहेत आता आपली. तर तुम्ही काय सांगाल तर शेतकऱ्यांना मी एवढं सांगतो, रासायनिक खतं घेतल्यापेक्षाही अंकुश पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरायचं आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं. मी म्हणतोय जास्तीत जास्त नाही, आहे तेवढं जरी तुमचं उत्पन्न निघालं, आपण तुम्हाला कुठेही काहीच खर्च नाही केला सर. मी तुम्हाला उत्पादन दुप्पट होईल किंवा याच्यापेक्षा जादा होईल हे महत्वाचं नाही. तुमचं उत्पादन आहे तेवढं जरी निघालं उत्पन्न, 10 क्विंटल मागल्या वर्षी काढत होता, या वर्षी 10 क्विंटल निघू द्या, परंतु तो जो तुमचा खर्च होणार होता तो कमी झाला ना. तो खर्च तुमचा एकराला जो 15,000 होणार होता तो तुमचा 5,000 वाला पाहिजे, म्हणजे 10,000 रुपये तुमचा एकरी. साहेब, एका एकराला 25,000 ते 27,000 रुपये खर्च येते. खर्च आहे कमीत कमी. आणि तो जर तुमचा एक 10,000 वाला 17,000 वाचले तर सरासरी आता तुमची शेती किती काका? 22 एकर आहे. मग 17,000 जर 20 धरले तर 3-3.5 लाख रुपये शेतकऱ्याचे वाचतायत. हे 3-3.5 लाख रुपये तुम्ही वाचवले म्हणजेच पैसे मिळवले. आणि जर हे 3 लाख रुपये जर यांनी वाचवले आणि ह्या 3 लाख रुपयाचे 15 वर्षे जर हिने 3 लाख रुपये पैसे वाचवले तर एका वर्षाला 3 लाख रुपये, आणि ह्याची LIC पॉलिसी केली तर तुम्हाला सांगतो 10 वर्षाचे 30 लाख आणि ते 5 वर्षाचे 15 लाख, 45 लाख रुपयाची आपली 15 वर्षात बचत होते. इथं तरुण पोरं आहेत, हे करतायत शेती किंवा यांचं लग्न झालंय, आता नवीन पोरं आहेत. 15 वर्षानं जर यांची मुलगी 12वीला वगैरे कुठं ॲडमिशन MBBSला वगैरे जाणार असेल, हे 45 लाख रुपये वाचवले तर या 45 लाख रुपयाची LIC 15 वर्षात दुप्पट पैसे देईल, म्हणजे 90 लाख रुपये तुमचे बचत 15 वर्षात होईल. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्या तरुण लग्न झालेलं असेल आणि त्याने जर हे पैसे वाचवून जर बचत केली तर ती 90 लाख रुपये 50 लाख रुपये जवळ असल्यानंतर कुठेही मुलगीला वगैरे मुलाला चांगलं शिक्षण देऊ शकतो की नाही आपण? बरोबर. आपण काय करायला लागलोय, मला ह्या वर्षी 10 लाख येईल, 15 लाख रुपये येईल, आपण जुगार टाईप शेती करायला लागलोय. ही जुगार टाईप शेती न करता आपल्याला व्यावहारिक शेती, व्यावसायिक शेती करावी लागेल. तर आपल्याला उत्पन्न आहे तेवढंच निघू द्या, काय अडचण नाही. कारण मराठवाडा विदर्भातले शेतकरी जो आहे तो भोळा बावडा शेतकरी आहे. तो काय करतोय, कुणी काय सांगितलं, आता अंकुश पाटलांनी सांगितलं हे करा, बाकी काय करू नका, तर नाही. तर तुम्हाला खर्च कमी करावा लागेल. काय करावं लागेल? खर्च कमी करा आणि आहे तेवढंच उत्पन्न राहू द्या. आता आम्ही यांना काय सांगितलं की तुम्हाला कीटकनाशकांची फवारणी घ्या, म्हणजे आता जर हे 4.5 बाय 1 वर व्हरायटी आहे, म्हणजे सरासरी 8,000 रोपं 9,000 रोपं बसतायत, 9,000 रुपये एकरी रोपं बसतायत. म्हणजे 9,000 रोपं जर बसली ना, आज 15 बोंड जर यांची पिकलेली आहेत, मी म्हणतो 30 बोंडाने जरी उत्पन्न निघालं, किती? 30 बोंडांचं उत्पन्न निघालं तर एका बोंडाचं वजन सरासरी 5 ग्रॅम आपण धरू. काय करू? म्हणजे 10 बोंडाचं वजन किती झालं तुमचं? 50 ग्रॅम, आणि 30 बोंडाचं वजन
150 ग्रॅम. एक झाड तुम्हाला 150 ग्रॅमचं वजन देईल. किती? 20 ग्रॅम. कापूस हे 150 ग्रॅम तुम्हाला कापूस देईल. 10 झाडं तुम्हाला किती देतील? 1.5 किलो. 100 झाडं किती देतील? 15 किलो. आणि 1000 झाडं किती देतील? 150 किलो. आणि 9000 झाड आहेत म्हणजे एक किती? 1.5 किलोचं जर धरलं तर 10 झाडामध्ये 15 क्विंटल, 9 झाडामध्ये 13 किलो, 13 क्विंटल 500 ग्रॅम म्हणजे 13 क्विंटल तुम्हाला अवरेज, 13.5 क्विंटल अवरेज तुम्हाला निघेल. 30 बोंडात जरी अवरेज धरलं तर. आणि खर्च आपला कमी. तुम्ही 20 क्विंटल 25 क्विंटल हे जर तुम्ही निघालं, आपल्याला आनंद आहे. ते काय कोण नेणार आहे का? नाही. परंतु ह्या तंत्रज्ञानानं केलं तर निघतेच. 30 क्विंटल निघायला काही मोठी गोष्ट नाही. अवघड नाही, निघणारच आहे, निघणारच त्याचा काही आहे. विषयच नाही. हा. परंतु काय व्हायला लागलंय, मला 20 क्विंटल 25 क्विंटल साठी आपण महागडे टॉनिक, महागडे औषधाचे याच्यावर आपला खर्च वाढवत न्यायला लागलोय. आणि एखाद्या वेळेस समजा पावसाने इकडे उघडी बस दिली, मग काय करणार? खर्चानं डुबणार. आता आपले बघितलं 15 झाड तयार आहेत आणि बाकी फुलं पाती 15-20 आहेत म्हणजे 30 झाडांचा 30 बोंडाचं आपलं फिक्स आहे. 10-12 क्विंटल आपला अवरेज फिक्स आहे. आणि त्यामुळे आपला खर्च कमी झालेला आहे. ते तुम्हाला येणार जो आहे तो निव्वळ नफा जास्त राहणार आहे. चालेल. तुमचं काय? आणि मी या संत्र्याला अॅमिनो ऍसिड ह्युमिक ऍसिडची ड्रिचिंग केली. माझ्याजवळ शेजारी आहेत ओमप्रकाश चव्हाण. ते आले माझ्या घरी. त्यांनी विचारलं मला, तुम्ही काय केलं म्हणजे संत्र्याला एवढं फुलं आले की प्रमाणाच्या वर फुलं आले होते संत्र्याला. बघू आपण तो पण व्हिडिओ करू. हो चालेल. आणि कोण बोलणार आहे तुमच्या गावात शेतकरी? तुमची काय प्रतिक्रिया? त्यांच्याकडे द्या माहिती. अरे बोला ना. काय तुमचं हे तुम्ही तुमचा डॉक्टर या. या डॉक्टर. पण 2 एकर केलेली आहे शेती. हो, पहिल्यांदा समजा सरांनी आले होते त्या दिवशी बनवलं, मी ते पाहिलं आणि ते चांगलं आहे. हो. तुम्हाला म्हणजे आता तुम्ही मागल्या वर्षी शेती, या वर्षी शेती, यावर्षी मी 2 एकर टाकलेली आहे. याच्यापेक्षा हाईट ही हाईट आहे समजा 10-15 बोंड आलेले आहे. हो, सुरुवातीला अॅमिनो ऍसिड टाकलं मी. अॅमिनो ऍसिड, 4 स्टॉक आणि ह्युमिक ऍसिड 3 एकात मिक्स करून टाकलं. त्याच्यानंतर DAP तयार केलं, DAP मारलं, ड्रिचिंग केली आणि त्याच्यानंतर 10-26. दुकानातले काही टाकलेलं नाही, काहीच नाही. बरं, आता तुमच्या बरोबरची शेजाऱ्याची लागवड आणि तुमची लागवडीत काय फरक दिसतोय? चांगली आहे. फरक म्हणजे त्याचं जे समजा 10-26 वगैरे सर रासायनिक खतं जे टाकलेले आहे त्याच्या बरोबरीला आपण आहे. म्हणजे कुठं कमी नाही? नाही, कमी नाही. खर्च त्यांचा ज्यादा आहे. त्यांच्याच असतं. खर्च ज्यादा होऊन सुद्धा आपण त्यांच्या बरोबरीत बरोबरीत आपल्या बरोबरीतच आहे. हो. म्हणजे खर्च ज्यादा केला म्हणजे लय उत्पन्न निघतं नाही, काही नाही. तर व्यवहार एकदम कमी खर्चात चांगलं आहे. कमी खर्चात करावं लागेल. आपण आता सरांचे संत्रा पण बघूया. आता आपण सरांच्या इथं जो काय मोसमीचा बाग आहे इथं आलोय. इथं बघा आता संत्रा ना. संत्र्याला आपण पाहतोय. हे बघा आता ह्याचं कुठला बहार म्हणतो याला? मृग बहार. हे सेटिंग बघा क्लिअर दिसते बघा. 1 2 3 प्रत्येक ब्रँचिंगला 4 प्रत्येक याच्यात प्रत्येक ब्रँचिंगला 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 इकडे पुढा नाही राहिला. 18 19 22 23 एवढ्यात. बाकी मागे जर बघितलं तर हे झाड बघा किती मोठं आहे. एका झाडावर सरासरी जर आपण धरले तर किती फळं असतील? हे 500. हो 500 500 तर सेटिंग आहे या झाडावर. हे आपण मोठी झालेली फळं पण बघतोय आपण बघा. हे आंबे बहार आहे. आंबिया बहार आहे. तिकडे या तुम्ही. हे आंबिया बहारला सुद्धा आपण बघतोय बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे सगळं जर बघितलं तुम्ही, सगळं असं पूर्ण तुम्ही जर पाहिलं तर सगळं पूर्ण सेटिंग सगळा हे झालेलं आहे. तर 500 झाडांचं सेटिंग आहे. इकडल्या बाजूला आहे बघा. हे बघा आपण इकडे बघतोय. हे पहा. हे पूर्ण झाडाचं घ्या. हळूहळू घ्या. तुम्हाला सेटिंगमध्ये काय फरक वाटतोय? हे सेटिंगमध्ये ते अंकुश पाटील सरांचं तंत्रज्ञान वापरलं त्याच्यामुळं माझ्या संत्र्याला एवढा बहार आला
की माझ्या शेजारी आहेत ओमप्रकाश चव्हाण, हा ते माझ्या घरी आले आणि त्यांनी मला विचारलं, दादा म्हणे तुम्ही कायची फवारणी मारली का, टिचिंग कायची केली, हे विचारलं त्यांनी मला. हा. मी त्यांना सांगितलं, मग मी म्हटलं ॲमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड या दोनच याची टिचिंग मारली, दुसरं काहीच नाही केलं. आणखी हम्म. फुलं फारच आले होते त्याला. आम्ही मृग बहाराचे. हा मृग बहारचा हो. हा त्यांच्यात गळून गेले आणि गळ- तुमच्यामध्ये बघितलं तर 500 आहेच. मृग बहाराचं सेटिंग झाले हो. आणि हा जो आहे तो आंबिया बहार. आंब्या बहार आहे. हा आंबिया बहारात आपल्याला मोठी जी फळं साईज दिसते ती आंबिया बहाराची तुम्हाला दिसत आहेत. अमिनो ऍसिड शेतकरी बांधवांना जेवढं तुम्ही झाडांना द्याल तेवढं या संत्रा असेल कुठलंही वनस्पती असेल हो बरोबर. ते स्टोरेजचं काम करणार आहे. जेवढं झाडामध्ये ताकद असेल, जेवढं स्टोरेज असेल तेवढं ते अन्न पुरवणार आहे त्या झाड. झाडात जर नसेल, कारण फळ पोसवायला ताकद पाहिजे ना, हो बरोबर आहे. तर अमिनो ऍसिड हे स्टोरेजचं काम करणार आहे, चांगलं तुम्हाला त्या झाडांना फळांना पुरवायचं काम करणार आहे. तर शेतकरी बांधवांना आपण बघितलं तर आपण इथं विदर्भ ना, हो विदर्भात. विदर्भात आपले कार्यशाळा सुरू आहेत. आता जो काय आहे मी थोड्या वेळात टाकेन तुम्हाला पुढचं शेड्यूल. आता जवळजवळ 20 दिवस झाला आम्ही बाहेरच आहे. अजून 30 तारखेला मी ऑगस्टला बाहेर जाणार, घरी जाणार आहोत. पुढची आणि कार्यशाळा मी टाकेन. जय जवान जय किसान.